कि नहीं? कांग्रेस वाले, राहुल गांधी जी अभी थोड़े ज्यादा एक्टिव बन गए हैं, क्योंकि मैं इतना बताना चाहता हूं कि राहुल गांधींची ज्या जागा निवडून आलेल्या आहेत, सुरुवातीला 42 जागा निवडून आल्या, 2014 मध्ये काँग्रेसच्या 44 जागा निवडून आल्या, 19 मध्ये 52 जागा निवडून आल्या, आणि आता 99 जागा निवडून आल्या, आणि बीजेपीला आता मिळालेल्या जागा 240 241 आहेत. या 3 निवडणुकींच्या जागांची बेरीज केली तर बीजेपीच्या जागा जास्त आहेत. त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आता इथं ठीक आहे, तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या, अभिनंदन तुमचं, पण तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली. पण मी तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनीनो, माझ्या बाबांचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही. जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघनख्याने मी काय करेन ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार, आरक्षण काढणार, पण आमचा जय भीमवाला समाज असा आहे की जर आमच्या पायावर कोणी पाय दिला तर याद राखा, आमच्यासारखे कडू अवलादीचे लोक कोणी नाही. आम्ही मरायला न घाबरणारे असे लोक आहोत. उद्या मरायचं आहे त्यावेळी आज आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी, आमच्या बाबांसाठी वाटेल ते. आरपीआयचा वाघ आला, अभि आरपीआयचा आला वाघ, आणि आता आली तुला जाग. अरे तुला फुलवायची आहे माझ्या बाबांच्या विचाराची बाग. अरे तुला फुलवायची आहे बाबासाहेबांच्या विचाराची बाग. आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्या जवळ आहे आग. आग ओकायला मी कमी नाही. एकदा आग लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून देऊ शकतो, पण आम्हाला पेटवायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पेटवायला शिकवलं नाही, आम्हाला विझवायला शिकवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विझवायला शिकवलेलं आहे, पेटवायला शिकवलं नाही. पेटवायचं म्हटलं तर एका मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो, पण नाही पेटवायचं आम्हाला. आम्हाला कोणाला पेटवायचं नाही. पेटणारी पेटतात, पेटू द्या त्यांना. आम्ही कुणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही. पेटवण्यापेक्षा पटवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती जमातीने आपल्याला सोबत आणायचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत आणायचं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षाने दिला होता. पॅंथरच्या काळामध्ये मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे. या साताऱ्यामध्ये जवळजवळ 5 ते 7 लाख महिलांचा, तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता, शांततेने एकदम. आज माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे. मराठा समाज मराठा आरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.